आजरा साखर कारखाना संचालकांनी घेतली शरद पवार यांची भेट। कारखाना उपपदार्थ निर्मितीबाबत केली चर्चा। नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील चर्चेत मार्ग काढण्याची दिली पवारांनी ग्वाही। आजरा तालुक्याच्या वसंतराव देसाई शेतकरी सहकारी साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कारखान्याचे नूतन अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंग बळीराम देसाई यांनी कारखान्याच्या संचालक मंडळासमवेत देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नागरतास येथील ऊस संशोधन केंद्रावर भेट घेतली। यावेळी आजरा साखर कारखान्यासमोर असलेल्या अडचणीबाबत चर्चा झाली। तसेच गवसे व दरडेवाडी ही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत। या संदर्भात कारखाना संचालक अशोक तरडेकर यांनी सविस्तर मांडणी केली। याबाबत इंग्रजीमध्ये ड्राफ्ट तयार करून केंद्रीय कमिटीसमोर मांडून मार्ग काढण्याचे आश्वासन श्री पवार यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले। या भेटीवेळी कारखाना व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, ज्येष्ठ संचालक विष्णू केसरकर, उदयसिंग पवार, रणजित देसाई, रशीद पठाण, दिगंबर देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती व डेप्युटी चीफ अकाउंटंट रमेश वांगणेकर उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।